तर आज माहिती आहे का आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला फिरायला निघालो होतो आणि माझ्यासोबत एक लहान मुलगा होता आणि रस्त्याने चालून एवढी खतरनाक गोष्ट दिसली काय सांगावं तुम्हाला. जय शिवराय मंडळी, कशा आज सगळे एकदम मजेत. तर मला असं वाटतं सगळे एकदम मजेत असणार आहे. मी माहिती आहे का सकाळी 6 वाजता उठलो होतो कारण की आपल्याला जायचं होतं क्लासला. सगळं आवरलं गिवरलं मित्राच्या घरी चहा पिण्याकरता गेलो, चहा घिया पिला, क्लासहून घरी आलो. हे दोघं माहिती का आज पण शाळेत नव्हते गेले आणि हा बघा कसं बघायला लागला होता. अरे या दोघांना काहीतरी समजून सांगा बरं का, नाही तर आपल्यासारखं उन्हात काम करणं पडेल तेव्हा समजून काय राहतं. अरे बाकीचे सगळे माहितीये का घरी आले अभ्यास करतात, पण मला माहितीये का आज घरचे म्हणे की या कोंबड्याच्या फार्मच्या साईडला माहितीये का आपल्याला नेट लावायचं हिरव्या कलरचं. मी म्हणलं बरं चला लावूया. मग आज आपला दिवस माहितीये का पश्चिम दिशा कोण उगवला म्हणून मी प्रत्येक कामाला हो हो म्हण राहिलो आणि मम्मी पप्पा दोघं सांगा होते. म्हणलं चला लवकर लवकर होऊन जाईन आपले काम. आणि ज्यानं पण वाईट कमेंट केली ना त्याने एकदा चाकू बघून जा बरं का. धमकीने देऊ राहिलो रे. अरे धार लावली का नाही ते बघा. इकडे विहिरीकडे येऊन बघतो ती पाण्याची बाटली कोणी विहिरीमध्ये टाकली काय माहिती. पण जाऊ द्या, आंब्याचे मोसम सुरू झाले आता. आंब्याला आंबे यायला लागले होते बारीक बारीक. म्हणलं आता तर आपली मजा आहे. हा पुरा उन्हाळा फक्त आंबेच खायचे. ही खुर्ची रिकाम्या राणी नेली होती म्हणून आई म्हणे चाल म्हणे परत घरी घेऊन. म्हणलं तूच घे ना. म्हणलं मला जीवाला हाताले मोठं. ही जी गोष्ट आहे ती फक्त आईलाच बोलू शकतो, पप्पाला कोणी बोलू शकत नाही माहितीये का. आई इतकी लाडवते ना यार काय सांगावं. आईनं मस्तपैकी गव्हाचे दाणे दिले होते, मी ते मस्तपैकी खाऊन घेतले. आणि ना संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही दोघं निघालो फिरायला कारण की आपल्याला जायचं होते का मित्र आणायला. काही दिसलं गिसलं असतं तर हा व्हिडिओ आला असता का सांगा बरं का. अरे आपल्याला माहिती का आज करायचं होतं लय मोठा अभ्यास. म्हणलं व्लॉग पण करावं नाही, पण जाऊ दे केला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळ्यांना बाय बाय.